मुझ पे ताव देके कहता हूं, हम तो शहीद है, हर युग में जन्म लेंगे, हम गुलाम नहीं मालिक है. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एका तरुणाचा हा व्हिडिओ. 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जमध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तरीही तो पोलिसांना आणि सरकारला आव्हान देत होता. याच मोर्चात नागपूरचा एक तरुण पोलिसांच्या लाठ्या खात असताना सुद्धा आणखी मारा असं त्वेषानं पोलिसांना सांगत होता. हे व्हिडिओ फक्त दोन तरुणांचं धाडस दाखवत नाही, तर त्यांच्या मनात व्यवस्थेविरोधात असलेला असंतोष दाखवतात. असे अनेक व्हिडिओ समोर आले ज्यात तरुण रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारतायत. हे व्हिडिओ बघून एक गोष्ट सारखी म्हटली जाते, किसी को इतना भी मत डराव कि सारा डर ही खत्म हो जाए. त्यामुळे आता तरुणांच्या मनातली सरकार विरोधातली भीती संपली असंच बोललं जात आहे. हे आंदोलन आता फक्त एका राजीनाम्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याही पलीकडे गेलंय. या आंदोलनातून नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य झाल्या, ह्या आंदोलनाला बदलाची सुरुवात का म्हटलं जात आहे, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. या आंदोलनाचा पहिला परिणाम म्हणजे अर्थातच सरकार विरोधातली जेन्झींमधली भीड चेपली. जेन्झी 1997 ते 2012 या काळात जन्माला आलेली पिढी, अर्थातच नेक्स्ट जनरेशन. जेव्हा ही जनरेशन शाळा कॉलेजेस शिकायला लागली तेव्हा त्यांच्या हातात स्मार्टफोन आला आणि स्मार्टफोन सोबत स्मार्टनेसही. सोशल मीडिया स्क्रोलिंग आणि ट्रोलिंग सोबतच जगात काय चाललंय याची अप टू डेट माहिती या जेन्झींना एका छोट्याशा स्क्रीनवर मिळायला लागली. पेपर वाचून कालची शिळी बातमी आज वाचण्यापेक्षा ही पिढी फास्ट झाली. जगभरात काय चाललंय, जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत, इतर देशांमध्ये हे आहे, मग आपल्या देशात ते का नाही, असे प्रश्न या तरुण पिढीला पडायला लागले. आणि त्यावर व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हेच त्यांच्या हातातलं शस्त्र बनलं. मग आपल्या मनात काय चाललंय, काय चूक, काय बरोबर, काय व्हायला हवं, काय बदलायला हवं, याबद्दलची आपली मतं ही पिढी सोशल मीडियावर मांडायला लागली. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते बेरोजगारीच्या मुद्द्यापर्यंत, सिस्टीमपासून ते सरकारच्या धोरणांपर्यंत हे तरुण व्यक्त व्हायला लागले. सरकारच्या एखाद्या निर्णयावर राग आला की पोस्ट करा, सरकारच्या धोरणावर प्रश्न विचारायचा आहे कमेंट करा, व्यवस्थेविरोधात असंतोष आहे रील बनवा, हॅशटॅग चालवा, ही त्यांची राग व्यक्त करण्याची पद्धत बनली. यालाच सोशल मीडियावरची चळवळ असंही म्हटलं गेलं. पण सोशल मीडियाच्या बाहेर ही चळवळ कधीही आली नाही, कारण सोशल मीडिया हा या जेन्झींना हक्काचा आणि सेफ प्लॅटफॉर्म वाटायचा. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारायला एक प्रकारची भीती त्यांना वाटायची. घरच्यांची भीती, सरकारच्या कारवाईची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळेच या जेन्झींची कीबोर्ड वॉरियर्स किंवा सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट असं म्हणून त्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यांची मतं उथळ आहेत असं म्हणत त्याची विशेष दखल घेतली गेली नाही. पण जेव्हापासून नीट पेपर फुटी विरोधातलं हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून स्क्रीनवरची लढाई रस्त्यावर आली. तरुण रस्त्यावर एकत्र यायला लागले. जेव्हा पोलिसांकडून मोर्चावर लाठीचार्ज झाला त्यानंतर या जेन्झींचा संताप जास्तच वोकल झाला. आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. जे जेन्झी आजवर सरकार विरोधात फक्त सोशल मीडियावर मीम बनवत होते, ज्या जेन्झींची खिल्ली उडवण्यात आली, त्याच पोरांनी आज सरकार विरोधात थेट रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या लढाईला घरातले, बाहेरचे, देशातले सगळे लोक पूर्ण पाठिंबा देत आहेत. त्यामुळे ह्या तरुणाईला आणखीनच निर्भीड व्हायला मदत मिळाली आहे. अर्थात हा निर्भीडपणा अराजकतेकडे जाणार नाही, ह्याची मर्यादा त्यांनी पाळणं गरजेचं आहेच. पण त्यांच्या मनातली भीती गेल्यामुळं ते आपल्या मागण्या जास्त जोरदारपणे मांडताना दिसत आहेत. आंदोलनामुळं साध्य झालेली दुसरी गोष्ट बहुमत म्हणजे हम करे सो कायदा नाही, टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. लहानपणी लोकशाहीची ही व्याख्या आपण घोकली होती. भारत जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे, त्यामुळे भारताकडे लोकशाहीचा आदर्श म्हणून पाहिलं जातं. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीबद्दल संविधान सभेत एक महत्त्वाचं विधान केलं होतं. जॉन मिल यांच्या विधानाचा दाखला देत बाबासाहेब म्हणाले होते, धर्मात भक्तीमुळे मुक्ती मिळू शकते, पण राजकारणात एखाद्या व्यक्तीवरची भक्ती हा अधोगतीचा किंवा हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग ठरते. भारतानं फक्त राजकीय लोकशाही न राहता सामाजिक लोकशाही बनावं असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. थोडक्यात भारतात नावाला लोकशाही आणि प्रत्यक्षात हुकुमशाही असं व्हायला नको. राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला, नेत्याच्या प्रतिष्ठेला देशापेक्षा मोठं मानू नये.
असं झालं तर लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाहीत होऊ शकतं. प्रचंड बहुमत असेल तर ही दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा धोका आहे, असा इशाराच बाबासाहेबांनी दिल्याचं म्हटलं जातं. आता गेल्या काही वर्षात मोदी सरकारवर हुकुमशाहीचे अनेकदा आरोप झाले. त्याला कारण म्हणजे भाजपकडे असलेलं बहुमत. 2014 आणि 2019 मध्ये देशात मिळालेल्या स्पष्ट बहुमताच्या जोरावर सरकारकडून अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले. ह्या निर्णयांवर टीका झाली, त्या विरोधात आवाजही उठवला गेला. पण बहुमताच्या जोरावर सरकारला निर्णय घेणं आणि त्यावर ठाम राहणं शक्य झालं. 2 वर्षांपूर्वी देशात सरकारला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, पण मित्र पक्षांमुळे सत्ता मात्र मिळाली. सरकार देशातल्या जनतेला उत्तरदायी असतं, त्यामुळे जनतेनं विश्वास दाखवून सत्ता दिली तर सरकारनं जनतेचा आवाज ऐकणं गरजेचं आहे. तुम्ही जे चांगलं केलं त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच साथ देऊ, पण जे चूक आहे त्याला चूक म्हणणार नसाल आणि ती चूक सुधारणार नसाल तर जनता हे सहन करणार नाही, हीच जाणीव या आंदोलनानं सरकारला करून दिल्याचं म्हटलं जात आहे. शिक्षण व्यवस्थेत दोषांची जबाबदारी स्वीकारून सरकारनं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा ही जनतेची प्रमुख मागणी होती. पण त्यावर सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. दुर्लक्ष केलं की आंदोलन शांत होईल असं सरकारला वाटतंय का, असे प्रश्न विचारले गेले. आजवर ज्या स्टाईलनं सरकारनं इतर आंदोलनं हाताळली त्याच पद्धतीनं हे सुद्धा हाताळता येईल असं सरकारला वाटत होतं. पण इथेच सरकारची मोठी चूक झाली असंच आता म्हटलं जात आहे. या आंदोलनानं सरकारला उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली आणि महिनाभर काहीच न बोलणाऱ्या सरकारला शेवटी बोलावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रात्री 12 वाजता व्हिडिओ करून आपण देशातल्या तरुणांचा आवाज ऐकतोय हे सांगावं लागलं. सीजेपीच्या प्रवक्त्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत JP नड्डा यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शनिवारी दुपारपर्यंतची वेळ मागितली आहे. हाच या आंदोलनाचा सगळ्यात मोठा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं साध्य झालेली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना मेसेज. गेल्या 2 टर्ममध्ये देशात विरोधी पक्ष कमकुवत झाला होता. संख्याबळ नसल्यामुळं आमचा आवाज दाबला जातो अशी तक्रार विरोधकांकडून या काळात करण्यात आली. पण 2024ला जनतेनं यात बदल घडवला. विरोधी पक्षाला सुद्धा काहीसं झुकतं माप दिलं आणि लोकसभेला 10 वर्षांनी विरोधी पक्षनेता मिळाला. विरोधी पक्षनेता हा जनतेचा आवाज असतो. जनतेचे ग्राउंडवरचे प्रश्न संसदेत मांडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडणं, यासाठी विरोधक सभागृहात असतात. सरकार ऐकत नसेल तर रस्त्यावरची लढाई सुरू करणं हे विरोधी पक्षांचं कर्तव्य असतं. पण विरोधी पक्ष अनेकदा आपल्या राजकीय अजेंड्यानुसार मुद्दे मांडत असल्याचे आरोप झाले. ज्यावेळी नीट पेपर फुटीचं प्रकरण घडलं तेव्हा विरोधकांनी त्यावर आवाज उठवला, पण त्या विरोधात रस्त्यावर उतरले नाहीत. 16 मेला राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी हा विषय लावून धरला नाही. 22 जून ते 13 जुलै दरम्यान राहुल गांधी भारतातच नव्हते, ते युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावरून न्याय मागत असताना विरोधी पक्ष नेत्याचं देशाबाहेर जाणं हे तरुणांना न पटणारच होतं. पण त्याचवेळी कॉक्रोच जनता पार्टीनं ही मागणी लावून धरत आंदोलन सुरू केलं. त्याला सोनम वांगचुक यांच्यासारख्या देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तीचा मोठा पाठिंबा मिळाला आणि हे आंदोलन जनतेचं झालं. जनता या विरोधात रस्त्यावर उतरली. या आंदोलनाला कोणताही राजकीय चेहरा नव्हता, पण तरीही हे आंदोलन देशभर पोहोचलं. यामुळे राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांना सुद्धा या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरावं लागलं. आता यावरून ते आपला राजकीय फायदा बघत असल्याचे आरोप होत आहेत. पण ज्याप्रमाणे या आंदोलनानं सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली, त्याप्रमाणे विरोधकांनाही त्यांच्या कर्तव्यांची जाणीव या आंदोलनानं करून दिल्याचं आता म्हटलं जात आहे. तुम्ही आमच्या मागण्या मांडणार नसाल तर आम्ही स्वतः त्यासाठी रस्त्यावर उतरून लढू शकतो, हेच या आंदोलनानं दाखवून दिलं असं आता बोललं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या आंदोलनानं कोणत्या गोष्टी साध्य झाल्या? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.